आत्ताच्या या अत्याधुनिक काळात सगळे शेतकरी ट्रॅक्टरने शेती करतात, पण आम्ही आज सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेती करतो, ती म्हणजे बैलाने. नमस्कार मंडळी, मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण कुठं फिरायला जायचं, तर आज आपण रानात सऱ्या पाडायला जाणार आहे लावणीसाठी. चला तर जाऊया सऱ्या पाडायला. मित्रांनो, लावणीला सऱ्या पाडताना पहिल्यांदा नांगरीनं नाम पाडून घ्यायला लागते. नंतर रेझर घालून सरी व्यवस्थित करून घ्यायची. पहिल्यांदा नांगरी नाही गाठली तर रेझर व्यवस्थित लागत नाही, सऱ्या व्यवस्थित पडत नाही, सगळ्या वाकड्या तिकड्या सऱ्या होत्यात. त्यामुळे पहिला नांगरी घालायला लागते आणि मग रेझर घालायचा. काका आपल्याला सगळी माहिती सांगतीलच, नांगर कसा झोपायचा. बापू, आपण ह्या किती फुटाच्या सऱ्या पाडायला झोपले? 3.5 फुटाच्या. आणि ते बोंग 3.5 फुटाच्या मापाचं आहे. हा, वेगवेगळं अंतर होतंय बोंगात आत बाहेर झोपल्यावर. आम्ही नांगरीने सरी पाडायला सुरुवात केली. थोड्या वेळाने निम्म रान संपल्यानंतर बैलांना विश्रांती मिळावी यासाठी बैलांना थोडं थांबवलं. आमच्या बापूंकडे पानाचा बटवा आहे. मग बैल थांबवल्यावर मी आणि बापू दोघांनी सुद्धा पान खाल्लं. थोडा वेळ थांबवल्यानंतर बैलांना विसावा मिळाला आणि मग उरलेलं सगळं रान नांगरून घेतलं. नांगरीने सऱ्या पाडून झाल्यानंतर नांगरे सोडली आणि रेझर झोपला. काही वेळा मी एकट्याने रेझरवर उभारून रेझर मारला. नंतर काही वेळा काकांनी सुद्धा एकट्याने रेझर मारला. शेवटी सगळ्या सऱ्या व्यवस्थित पडल्या आणि आमचं सऱ्या पाडण्याचं काम फते झालं. कसं आहे, रान आहे म्हटल्यावर रानात एक हिर पाहिजेच. कारण हिरीचं जेवढं रानाला पाणी पुरतंय तेवढं पाणी बोरचं कधीच पुरत नाही. तर आता मी आमची विहीर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आमची विहीर पूर्णपणे बांधीव आहे. पूर्ण वरपासून खाली तळापर्यंत पूर्ण पायऱ्या आहेत. आणि ही विहीर साधारणतः 50 फूट आहे आणि सध्याला आता फक्त एक 15-16 फूट वरती राहिली शिल्लक. बाकीचं पूर्णपणे पाणी भरलेलं विहीर.